नमस्कार मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण जाणून घेऊया आज पांढऱ्या तुरीचा बाजारभाव। बाजूलाच बीट चालू आहे, या ठिकाणी पुढे आपण बीटद्वारे जाणून घेऊया तुरीचा बाजारभाव। 26 50 650 51 75 76 825 725 8725 25 8725 सावजे 26 30 31 50 51 क्या करे भाऊजी? 300 बोला जरा, 300 बोला किसको? 300 मामला बंद। ये चार कोने पुकार 8,000 11 रुपये 11 11 11 9311 11 रुपये 11 11 11 9311 9311 भरत ट्रेडिंग 9311 11 साथी कोण आहे? सुपर आहे ये साथी चल रही ना वो सुपर 11 12 25 26 50 51 60 61 65 हाँ 65 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 9365 ये 7 गोली सुपर है 65 65 65 65 65 65 ये 7 चल रही 65 65 65 9365 65 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 बोलना है 65 65 ले सुपर वाले 65 65 ये 7 गोली चल रही सुपर 93 65 65 65 65 65 65 वो वो क्या करना है? हाँ 65 3 बार साहू जी और ये बोलो 8,500 8,500 53 54 54 55 56 57 58 59 60 61 62 63 62 1 2 3 51 53 63 एक एक सावजी एक 6301 एक 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 6301 एक करोगे एक 11 12 25 8400 8,400 400 400 400 400 रुपये 8,400 8,400 करो 8,400 8400 रुपये करो भाऊ 8400 करोगे 8400 करोगे नहीं भाई मेरे को पूछ के क्या करना लेने आना तो तुझ चल अब 9,000
एक, दो, तीन, 9100, एक, 9100, एक, 9100, एक, बोला किसको 9100, एक, काकाचा 9100, एक, चांगला आहे जाऊ दे बाबा. काय करायचं बाटली बंद आहे. बोला काम करू 9100, एक बाटली 9000, 9000, एक, आज आपण सुरुवातीला बीडद्वारे जो तूर आहे पांढरी तूर तिचा बाजारभाव जाणून घेतला. या ठिकाणी मथुरा काशी ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी शेतकरी बांधव येईल आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आजचे काय बाजारभाव राहिले. पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. नमस्कार मंडळी, माझं नाव अंकुश रंगनाथ चौधरी, राहणार शिरसवाडी, तालुका जिल्हा जालना. बरं, तर आपण ही तूर लावली होती तर कशी लावली होती? हे Separate होती का पट्ट्यामध्ये होती? नाही, सोयाबीनमध्ये पट्टा पद्धत लागवड केली होती. तर किती एकर सोयाबीन होती आपली? 2.25 एकरमध्ये लागवड केली होती. तर जे तुरीचं अंतर होतं तर किती फूट होतं समजा तूर? 4 फूट बाय 9 फूट असं अंतर ठेवलं होतं सोयाबीनमध्ये. तुरीचं हा. म्हणजे मधला 9 फुटाचा पट्टा हा, होता. एक 4 फुटाचा पट्टा, हा. एक 9 फुटाचा पट्टा. बरं बरं. तर साधारण किती कट्टे आवरेज झाला आपला? आपल्याला 11 कट्टे झालं त्याच्यामध्ये. हा तर ते आज आणलं, 9 कट्टे आणले होते आज. हा हा तर 6 क्विंटल 14 किलो भरलं. 6 क्विंटल चालतं. हां, बरं, तर मग ते तुम्ही जात कोणती लावली होती? BDN 711 बुस्टर कंपनीचं. बुस्टर कंपनीची. हां, मध्ये मिश्र पीक घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? घेतलंच पाहिजे. सोयाबीनमध्ये मिश्र पीक प्रत्येक शेतकऱ्यांना घेतलंच पाहिजे मिश्र पीक. मग त्याच्यामध्ये काय काय घेऊ शकतो आपण मिश्र पीक? काही बी समजा सुरुवातीला उडीद मूग घेऊ शकता किंवा तूर सोयाबीन करू शकता. बरं बरं. कारण सिंगल पिकावर शेतीचं नियोजन बिघडू राहिलं, कोलमाडू राहिलं शेतकऱ्याचं. कारण की सोयाबीनचे भाव यंदा खूप हा, सोयाबीनचे भाव तर ते सांगू नाही विचारू नये असे भाव आहे. हा हा हा. तर मग आज तुरीला काय भाव लागला आपल्या? आज गेली 8,700 रुपये क्विंटलनं गेली. बरं. काल म्हणजे शनिवारी 9,600-700 भाव होता, पण आज आवक जास्त झाली मोंढ्यामध्ये. आवक वाढी. हा, आवक भरपूरच वाढली हा. पांढऱ्या तुरीची. तर भाव भाव बी रिवर्स. 500 रुपयांनी तुटले. हा, भाव बी मग रिवर्सच चाले. बरं बरं. तूर पीक कसं वाटतं बरं तुम्हाला? छान वाटतं बाबा तूर पीक. म्हणजे कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला अगदी तारणारं पीक आहे तूर पीक. बरं बरं बरं. म्हणजे मिश्र पीक केलं तर नक्कीच फायदा हा, करू शकतो नक्की म्हणजे भरपूर फायदा आहे मिश्र पीक केलं तर. कारण सिंगल पीक करण्यात हेच नाही ना. आता माल निघून गेला, आता पाणी नसलं बी तर काही अडचण नाही ना. आपल्याला. बरं चालतं. या ठिकाणी जे शेतकरी बांधव येईल होते त्यांनी आपलं थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली. त्यांनी जाता जाता एक मेसेज बी दिला की शेतकऱ्यांनी मिश्र पीक केलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये तर थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.